अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन. साहित्यिक डॉक्टर शिवाजी शिंदे, धर्मशाळे, मारुती कटकधोण, गिरीश दुनाके यांच्याकडून कवितांचं सादरीकरण. अप्पर जिल्हाधिकारी यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गझलीचं गायन केलं. राज्य शासनाच्या वतीने 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय व्यवहारात केला जातो. तरी सर्व शासकीय विभागासोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही जाणीवपूर्वक जास्तीत जास्त व्यवहार मराठी भाषेत करावा आणि भाषा संवर्धनात पुढाकार घ्यावा, असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले. नियोजन भवन सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर या मार्गदर्शन करत होत्या. त्या म्हणाल्या, आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर करा. जाणीवपूर्वक आपण मराठी भाषा वापरली पाहिजे. अलीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, त्यामुळे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर आता मराठी भाषेसंदर्भाची वाढलेली असून मराठी कशी मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होईल, मराठी साहित्य कृती निर्माण होतील या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं त्यांनी आवाहन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे म्हणाले, प्रत्येक कार्यालयात काम करताना मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. मोबाईलच्या अतिवापरामुळे कर्मचाऱ्यांचा परस्परातील संवाद हा कमी झालेला आहे. तरी सर्वांनी हा संवाद वाढवावा, असंही त्यांनी या प्रसंगी सूचित केलं. दररोज 70 ते 80 लोक पुस्तकं वाचतात. वाचनातून लोकांना विशेष सवलती सुद्धा देण्यात येतात. हा उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी वापरला गेला तर मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल, असंही त्यांनी सांगितलं. प्रारंभी जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पुढील कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.